नमस्कार, DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। गेल्या 1 वर्षापासून रखडलेल्या येवला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3च्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे। दिंडोरीचे खासदार भास्करराव बगरे आणि रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य योगेश सोनवणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम आता मार्गी लागले आहे। पुणे येथील VP कन्स्ट्रक्शन या कंपनीला या कामाचे कंत्राट मिळाले असून आज ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून कामाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला। हा प्लॅटफॉर्म 650 मीटर लांबीचा असून येत्या 2 महिन्यात हे काम पूर्ण करायचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। या 2 महिन्यात काम पूर्ण होणार। प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी पावसाळा आणि उन्हाळ्यापासून संरक्षणासाठी शेड उभारले जातील। बैठक व्यवस्था प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक स्टीलचे बेंचेस बसवण्यात येणार आहेत। यावेळी बोलताना माणिकराव शिंदे यांनी सांगितले की प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी अधिक रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी खासदारांच्या माध्यमातून केंद्राकडे पाठपुरावा सुरूच राहील। या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, योगेश सोनवणे, शिवसेना गटनेते तथा नगरसेवक गणेशभाऊ शिंदे, नगरसेवक रुपेश दराडे, रेल्वे सुपरवायझर शुभम गवते, सुभाष निकम, लालाभाऊ कुकर, महेंद्र पगारे, पंकज माळी, वाल्मिक सोपे, अनिल मुथा, उमेश पटेल, सागर पडवळ, श्याम शिंदे, बाळू कसबे, फिरोज शेख, राजेंद्र हिरे, शोएब अन्सारी, रफिक शेख, बाळू गायकवाड आदी नागरिक उपस्थित होते। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। खरं तर आज या ठिकाणी हे जे उद्घाटन झालेलं आहे ते या ठिकाणी नवीन प्लॅटफॉर्म येवले स्टेशनला जो खासदार बगरे साहेबांच्या प्रयत्नातनं आणि त्यांच्या सर्व पुढाकाराने आणि त्या ठिकाणी आमचे रेल्वेवर सदस्य असलेले सल्लागार समितीचे येवल्याचे योगेश भाऊ सोनवणे आणि रेल्वेवर सदस्य असलेले दुसरे सदस्य सुभाष भाऊ निकम यांचा पाठपुरावा हा आजच्या या उद्घाटनाला खरा कारणीभूत आहे। आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातनं मोठी नागरिकांची सोय होणार आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी आज सर्व येवले नगरपालिकेचे नगरसेवक आणि इतर सर्व या परिसरातील मान्यवर लोक या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्या या उपस्थितीत होणाऱ्या या उद्घाटन समारंभात या ठिकाणी रेल्वेचे अनेक कामं प्रस्तावित आहे ते देखील लवकरात लवकर सुरू होतील। आणि या ठिकाणी मी पुनश्च एकवार खासदार बगरे सरांचा आणि या केंद्र सरकारचा या ठिकाणी अभिनंदन करून त्या ठिकाणी त्यांनी ही जो स्टेशन आता मोठं झालंय, प्लॅटफॉर्म देखील 4 झाले, मात्र गाड्यांची संख्या कमी। भास्कर बगरे सरांच्या माध्यमातून गाड्या थांबवण्यासाठी प्रयत्न केले गेले। निश्चितपणे तो प्रयत्न आहे। मध्यंतरी पंढरपूरला जाणारी रेल्वे ही या ठिकाणावरून सुरू व्हावी आणि ती एक सोय व्हावी याकरता प्रयत्न झाले। खासदार बगरे सर हे त्यांच्या परीनं त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे रेल्वेच काय परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कांदा उत्पादकांचे प्रश्न असतील, सर्वच घटकाच्या बाबतीमध्ये प्रयत्नशील असतात आणि केंद्र सरकारकडनं ते प्रश्न सोडून घेतात हे देखील आपण वारंवार बघितलेलं आहे।